We were living in a country song, playing George Strait all night long. Bama tea with no makeup on. Yeah, we took the long way home. Fell in love with a southern girl on the tailgate of my southern world. Nothing left, we left it all. The summer turned into fall. Yeah, we're living in a country song. गणपती बाप्पा मोरया. हाय गाईज. काय बोलायचं आज आम्ही चाललोय माळशेज नाणेघाटामध्ये. नवीन ब्लॉग आहे आमचा. हा समजून घ्या थोडस. विथ नवीन खरेदी. आणि आता आम्ही आहे महाराजांच्या पुतळ्याच्या इथं. सी दिस इज द व्ह्यू. लेफ्ट साइडला आहे शिवनेरी किल्ला आणि स्ट्रेट रोड नाणेघाट. आणि आम्ही आज आमचा पहिला ब्लॉग शूट करायला चाललोय नाणेघाटात. कसं वाटतंय? छान वाटतंय. अशी फिलिंग येते ना ब्लॉगर बनायची. ब्लॉगर बनायची फिलिंग आहे पण खर्च झाला एवढा मोठा त्याचं काय. शाबास बेटा. गाईज हा शिवनेरी किल्ला. इथून फक्त कडेलोट दिसतोय. मक्कर भारी रोड आहे हा. त्या मक्कर भारी रोडवर जायला लागतं आपल्याला. आम्ही 4 व्हीलरनी ऑफ रायडिंग करत चाललोय. रायडिंगच का बरोबर ना. आम्ही दोघंही जुन्नरचा असल्याचा फायदा. आम्ही सासरहून निघालो आणि आता आम्ही आमच्या माहेरमधनं चाललोय. आमच्या म्हणजे माझ्या गोगरेवाडी. गर्दीच ना काय तू. हे बघा हिरवळच हिरवळ आहे. हे पुढची जी खोली दिसतीये ना तीच ही नाही ती. ही अलीकडची मजा. इतक्यात पाऊस नव्हता तर पाऊस चालू झाला. रोड डझंट मॅटर्स बट द डेस्टिनेशन मॅटर्स. थोडं इंग्लिश पण चुकू शकता आज पहिली वेळ. ठीक आहे. कंटेंट इम्पॉर्टंट. दोनों भी हाँ. इन कंपनी में थोड़ा डिस्प्यूट है अभी. थोड़ा एक स्पा एजेंट है हमारे में. इतने आवाज किधर से आ रहे हैं ना. ये हम लोग हैं. बोल ना रे तुझे 2 शब्द मोलाचे. बिल्कुल रिक्स नहीं लेने का. देखो ये माझं नाव घेतलंय. 2 ये 3rd पर्सन है. ये 4th वन and we have 1 more person 5th वन. Say hi. आयजन. गेस करो कोण रहेगा. ह्या गावच्या गाड्या. हे गावच्या गाड्याने हे भात लावण्याचं मशीन आहे. खत्म. बाय बाय टाटा. संद्रूप काढणं आणि तिकडनं घे ना शूट कर. कोणता. अच्छा गाईज विसरलीच होती ते सनरूफ पण आहे गाडीला आपल्या. अरे पाऊस चालू आहे बंद होईल ते. का मग सनरूफ आहे. रेन पाऊस पडल्यावर बंद होतं. अरे काय पाहिजे रे संद्रूप. सनरूफ आहे रेनरूफ थोडी आहे. खरंय. टालिया गाईज सनरूफ असल्याचा फायदा. सी नेचर खरंच मस्त आहे. थोडेसे खड्डे वगैरे आहेत पण मस्त आहे. सगळे धबधबे पण आहेत. आपण आता ना बाबांना हाय करूया आता. बाबा चला. सी दोन्हीकडे काम चालू आहे. हे गेले तरी सगळं पगार जाईल. किती महिन्याचं नाही ह्या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे. बिल्कुल रिक्स नहीं लेने का. चला गाईज आता आपण खूप जवळ आले आहोत. पटकन. आणि हे बघा किती मस्त. हे सगळे शुभम आणि शुभमचे मित्र मैत्रिणी. कीर्ती
लागेल तिला. हे असं काही कंपल्सर नाहीये. ती खात नसली तर तिला द्यायला लागणार नाही. बघा guys. इथं जुन्नरची बॉर्डर संपलेली. इथून पुढे नाणेघाट. नाणेघाटाला पार केल्यानंतर नाणे मस्त आहे बघा. मला घेऊन जा. तर चालू व्हायचे आताच गारटलेली आहे. हे चॅनलची सर्व डायरेक्ट आणि हे चॅनलची सपोर्ट सिस्टीम फायनान्शियल त्यांची सपोर्ट एकमेकांना असते. बघा काही आहे नाणेघाट मस्त पायऱ्या आहे. थोडंसं कचरा आहे आता पर्यटक येतात. मी हिला सपोर्ट द्यायला उभं राहिले ना, असं वाटतं मी सपोर्ट झालं. आतमध्ये काय आहे? काहीतरी ओल्ड लँग्वेजमध्ये आपल्याला घेऊया. शुभम बोलतोय मराठी भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे. मग ओल्ड लँग्वेजमध्ये त्या काही सूचना आहे. काही तुम्हाला त्याला एक गाईड पण भेटतो पे करून की तुम्हाला इथं नाणेघाटाबद्दल सगळं माहिती सांगू शकतो. यांनी आम्हाला करेक्ट केलं. हां हिस्टॉरिकल गर्ल आहे ती. ही इन्फॉर्मेशन ना आपल्याला घरी गेलं ना आपण डॉक्टरला विचारू पप्पा काय आहे काय नाही. त्यांचं हिस्ट्री म्हणजे चांगलं आहे. रिडिंग वगैरे होते आपण त्यांना विचारू ते काम करतो. ॲट लास्ट तो आपले टीचर होते पूर्ण दुःख झालेलं आहे. इथं काही लोक दिसतात तिथंच ते हे टाकी त्याच्यात लोक नाणे टाकायचे. म्हणजे हा त्या काळातला टोल नाका होता. शॉर्ट तर ही त्याची थोडी इन्फॉर्मेशन आहे. हो त्या जीवदान किल्ल्यामुळे किल्ल्याला नाव अशाने पडलंय. इकडे येतो जीवधन किल्ला. ह्या नाणेघाटातून येताना कधी असा जीव वगैरे जाऊ शकतो ना. आणि ते जीवच धन आहे किंवा ह्या रांजणामध्ये पण धन टाकतात. तिकडचं धन त्या किल्ल्यावरती घेऊन जातात असं म्हणतात. एक क्लॅप यार बाबांसाठी टाळ्या. खूप वेळ झाला भिजलोय. मग आता बसले चहा. आमच्यासोबतचे लोक गेलेत जरा फोटोज वगैरे काढायला. बेकार थंडी आहे त्यामुळे चहाची गरज आहे. सॉरी चिअर्स. गरम चाय गरम चाय गरम चाय गरम चाय. चाय गरम. 100ला 5 किलो 100ला 5 किलो. दापोडी गोपोटी नाशिक पाटण. काय झालं आम्हाला थंडीमुळे खूप काही सुचत आहे. ठीक आहे. आपल्या इथं ॲटलीस्ट थोडाफार रिव्ह्यू दिसत होता. तर सगळं दुःख आहे. प्लस मस्त सगळं आले ना. आर्यन विथ डॉगिश भैया. आर्यन दाखव जरा आज हाताला तुला आपल्या लोकीनी बाईट केलेलं. देखो आजच इंजेक्शन घेऊन आलं. स्टील नाही मी लोकीला बदनाम नाही करत आहे. सॉरी विसरलेली. लोकी शुभमचा जीव की प्राण आहे. ये अभी कुछ एडवेंचर स्टार्ट करने वाली है.
ये देखो एडवेंचर क्वीन गिरी तो गई. कम ऑन can do it. Come on, Nehal. Nehal. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. Nehal. Nehal. बारिश और बारिश के साथ एडवेंचर करते हुए माउंटेन ड्यू डर के ये माउंटेन ड्यू डर के मत. ये अभी कंप्लीट टू लास्ट गो. आम्हाला थोडं एक्सपिरियन्स शेअर करा. किती फाटलेली काय झालं हा असा काहीसा व्ह्यू. आता फक्त व्ह्यूच बघा कारण की खूप थंडी वाजली आता. चहा पिऊन काही थंडी जात नाही. दुसरं काहीतरी भेटतं का बघा. आज तुला काही भेटणार नाहीये बिकॉज एकादश आहे. अल्कलाईन वॉटरची गोष्ट करते आम्ही. अच्छा पावसात जायचं फक्त तोंड उघडायचं मिळालं. बेसिक गोष्ट आहे. तिथे अल्कलाईन मधलं तुम्ही थोडंफार काही गोष्टी वर खाली करू शकता. देख रे हो इसका दिमाग. खत्म बाय बाय टाटा. हा मग काय आता दिवस उजेड करायचं. चला, आम्ही फायनली पोहोचलो. आपण थोडस पप्पांशी बोलून आपला ब्लॉग एंड करूयात. चालेल. हे पप्पा आहेत आमचे. हे आपल्याला नाणेघाटाची माहिती सांगणार होती तर आपण थोडंसं ऐकूयात त्यांच्याकडनं. नाणेघाट तसं जर पाहिलं तर एक तो जागतिक व्यापारी महामार्ग आहे की भारत देशाचा व्यापार तो ह्याच घाटमार्गाने केला जायचा. पैठणचे गौतमी सातकर्णी म्हणून एक सम्राट होऊन गेला. त्या सम्राटाची राजधानी ही जुन्नर शहर. जुन्नरचं नाव जीर्णनगर असं होतं. अच्छा. आणि या मार्गानं तो जागतिक व्यापार केला जायचा. मग जर आपण बारकाईने पाहिलं हा व्यापारी मार्ग आपण प्रथम सुरुवात करू की याला नाणेघाट का म्हणायचं. हां. तर ज्यावेळेस कल्याणवरनं आपण नाणेघाट सोडून आलो की घाटमाथ्यावर आल्यावर एक दगडी रांजण दिसतो. त्या दगडी रांजणामध्ये जकात घेतली जायची नाण्याच्या स्वरूपामध्ये. तो घेतला जायचा त्या नाण्यामध्ये टाकलेला जायचा. नाणे चालायचे म्हणून त्याचं नाव पडलं नाणेघाट. अशा पद्धतीने झालं. हा नाणेघाट जर आपण गेलो गुजरातपर्यंत जर गेलो तर पहा नाणेघाटाचं संरक्षण करण्यासाठी तिथं जवळच घाटघर म्हणून गाव आहे. घाटघर शेजारी एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव जुधन. अच्छा. आणि त्या नाणेघाटाला जे पूर्ण संरक्षण मिळायचं त्या किल्ल्यावर असलेली जी काही शिबंदी असायची त्या काळातल्या राजे लोकांची ती शिबंदी म्हणजे सैन्य. अच्छा. ती शिबंदी त्याचं पूर्ण संरक्षण करायची. अशा या पद्धतीने माहितीसाठी थांबलो होतो आम्ही. अजून ब्लॉग एंड नाही केला. या मार्गाने परदेशातला माल आपल्या भारत देशामध्ये यायचा आणि आपल्या भारत देशातला माल याच मार्गे बांद्रापर्यंत नेला जायचा. मग तो इराण इराक आखात या देशांपर्यंत पोहोचविले जायचं. म्हणून जुन्नरला ते दुसरं हे कॅपिटल करायचं होतं का. राजधानी करायची होती का दुसरी. जुन्नर ही मुळातच गौतमी सातकर्णी ह्या राजांची उपराजधानी. हा. कारण या ठिकाणून सगळ्यात जास्त महसूल त्यांना मिळत होता म्हणून ते उपराजधानीचं शहर होतं. अशा पद्धतीने त्रोटक माहिती तशी भरपूर माहिती आहे त्या किल्ल्याची. पूर्ण रस्ता पण यांनी अचानकच म्हटल्यामुळं मला तर पूर्ण माहिती सखोल देता आली नाही. म्हणजे आपण ही माहिती परत घेणार आहोत. थँक्यू. आता आपण ब्लॉग एंड करू शकतो. चलो बाय. शुभम कुठे गेला.